ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे प्रधान रूप गणेशाचे हे तिने देवाचे जन्मस्थान तेथे देवाचे जन्मस्थान तेथे देवाचे जन्मस्थान आ ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिने देवाचे जन्मस्थान तेथे देवाचे जन्मस्थान तेथे देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू 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 मकार महेश जाणीला मकार महेश जाणीला मकार महेश जाणीला ऐसे तिने देव जेथोने उत्पन्न ऐसे तिने देव जेथोने उत्पन्न देव केवने उत्पन्न तो हा गजानन माय बाप तो हा गजानन माय बाप तो हा गजानन माय बाप आकार तो ब्रह्मा उकार तो आकार विष्णू तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला मकार महेश जाणे मकार गणेश जाणे आ तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी ऐशी ऐशी वेदवाणी तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी म्हणे ऐशी आहे वेदवाणी पाहावे पुराणे व्यासाची या पाहावे पुराणे व्यासाची या पाहावे पुराणे व्यासाची या तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी म्हणे ऐशी आहे वेदवाणी तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी म्हणे ऐशी आहे वेदवाणी पाहावे पुराणे व्यासाची या पाहावे पुराणे व्यासाची या पाहावे पुराणे व्यासाची आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू तो ब्रह्मा उकारो तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू तो ब्रह्मा उकारो तो विष्णू मकार महेश जाणीला महेश जाणीला मकर महेश जाणीला विठोबा रखो माये विठोबा रखो माई विठोबा रखो माये हरे हरे विठोबा रखो माये हरे विठोबा रखो माई हरे 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 ठोबा रखो माई हरे हरे ठोबा रखो माई जय 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 ठोबा रखो माई हरे 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 ठोबा रखो माई जय 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 ठोबा रखो माई ठोबा 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 ठोबा
रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे प्रधान रूप गणेशाचे ओंकार 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 प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान हे तिन्ही देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान हे तिन्ही देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु मकार महेश जानिएला जानिएला आना महेश मकार महेश जानिएला सारे गा रे गा ब गा ब दा ब दा मकार महेश जानिएला जानिएला मकार महेश जानिएला
जाणी येला ओंकार महेश जाणीला ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेश गणेशा विठाला 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 वा ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची या अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती मस्तक पायावरे मस्तक हे 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 मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे
सेंताच्या 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 मस्तक हे पाया बरिया बार करी सेंतात प्रति परती पंढरपुरा प्रति परती पंढरपुरा प्रति परती पंढरपुरा प्रति परती पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जानेला. वा प्राप्त प्रसंगी थोडा ऐकू फक्त कमी करा. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढं विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथबाबा, भक्ती म्हटलं की नामदेव आहे आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबा आहे. सोपं सोपं सांगतो, शांत आहे का. एका संतांचे उपकार सांगायचे म्हटले तरी आजचं कीर्तन फक्त उपकार सांगण्यावरती संपून जावं एवढे प्रत्येक संतांचे या महाराष्ट्राच्या मातीवरती उपकार आहेत. एकाचे सांगतो, माझ्या माऊली महावैष्णवांचे महाराष्ट्राच्या मातीवरती नेमके उपकार काय. माऊली महावैष्णवांचे मानवी जीवनावरती नेमके उपकार काय. मामा कोणत्या शब्दात सांगावं. माझ्यासारख्या निर्बुद्धानं बोलण्यापेक्षा तुकोबा एका ठिकाणी असे म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे त्राई, ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलू नये, हेतुपदेश करुणी सायास शिकविती, तो का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मजे येती सांभाळीत. संत शिकवतात, संत सांभाळतात, संत बोलायला लावतात, संत मानवी जीवनाचं कल्याण करतात. ज्ञानोबांनी नेमकं मानवी जीवनाचं काय कल्याण केलं हे जर मला कोणी एका मिनिटात सांगायला लावलं किंवा थोडक्या शब्दात सांगायला लावलं तर मी सहज साधं सोपं सांगेन. बहुतेक त्या भगवद्गीतेच्या बाबतीत विचार करता, त्या भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली. वा, भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. म्हणजे त्यातलं झालतास सगळे सांगायला मला वेळ नाही, मी एका ओळीत अख्खी भगवद्गीता सांगतो. झालं असं, अर्जुनाने श्रीकृष्णाला विनंती केली, देवा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर, मला एकदा समोर बघू दे, मला ज्यांच्या बरोबर लढायचंय ते नेमके कोण आहेत. भगवान गोपाल कृष्णानं अर्जुनाच्या विनंतीवरून त्याचा रथ अशा जागेवरती नेऊन ठेवला जिथून त्याला दोन्ही सैन्य दिसेल. अर्जुनाने समोरचं सैन्य बघितलं आणि का कुणाष्टव पण हातात असणारं धनुष्य अर्जुनाने खाली ठेवलं. कृष्णा कोण आहेत हे. देवा केवढा अनर्थ करायला लावतोय मला तो. का. अरे कोण आहे समोर. माझ्या रक्ताची भावंड आहेत देवा. जे कौरवाने आम्ही एकमेकाच्या सोबत एका अंगणात खेळलो ते कौरव आहेत. माझ्या रक्ताचे आहेत देवा ते. अरे
ज्या द्रोणाचार्यांनी माझ्यासाठी एकलव्याचा अंगठा तोडून घेतला होता ते द्रोणाचार्य समोर आहेत. आमच्या कुळामध्ये ज्यांना कुलगुरूचा अधिकार आहे ते कृपाचार्य समोर आहेत. देवा, ज्यांनी आमच्या संबंध कुळासाठी अखंड राज्यासाठी ज्यांनी स्वतःचं संबंध आयुष्य वेचलं, उभ्या आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रत सांभाळलं, उभ्या आयुष्यात कधी गादीचा मोह केला नाही, गंगेच्या पोटी जन्म झाला, नाव देवव्रत, पण भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून सगळे त्यांना भीष्म पितामह म्हणून ओळखतात. ते पितामह समोर आहेत. देवा, कुणाबरोबर लढायला लावतो रे? हे कृष्णा, समोर आहेत ते सगळे माझेच आहेत. नीट ऐका. अर्जुन म्हणे, देवा देवा, समोर आहेत ते सगळे माझेच आहेत. मग अख्ख्या भगवद्गीतेत कृष्णानं एवढाच प्रश्न विचारलाय, जर तुझेच आहेत तर समोर काय? वकील साहेब, भगवद्गीताच संपली. काय परत एकदा सांगतो. अर्जुनाचं मत होतं समोर आहेत ते सगळे माझेच आहेत. मग देव एवढंच विचारत होता, तुझेच आहेत ना, मग तुझ्याच विरोधात का उभा राहिलेत? तेव्हापासून रक्ताची नाती जी विरोधात उभा राहिली. कमान हसताय तुम्ही, काय मला बोबाट लागला नाही. पण मला ज्ञानोबांचे उपकार सांगायचे तर सोप्या भाषेत सांगायचे. भगवद्गीता एकाने एकाला सांगितली, एकापासून एकाचं कल्याण झालं. भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाचं कल्याण केलं, पण त्या भगवद्गीतेची टीका म्हणून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला आणि 9000 ओव्याचा ग्रंथ ज्ञानोबांनी तुमच्या आमच्या स्वाधीन केला. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचला. बहुतेक एखाद्याला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नसेल तर 28 अभंगाचा हरिपाठ तयार केला. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. या न्यायानं 28 अभंगाचा हरिपाठ तुमच्या आमच्या हातात दिला. मी सहज साधं सोप्पं बोलतो गड्या. नशीबवान आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आणि त्याहून नशीबवान आहे ज्ञानोबाराय तुकोबरायांच्या नंतर जन्माला आलो. बहुतेक ज्ञानोबांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांना आपल्या बोटांचा स्पर्श झाला नसता. ज्ञानोबांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांना आपल्या बोटांचा स्पर्श झाला नसता. आणि तुकोबांच्या आधी जन्माला आलो असतो तर तुकोबांच्या अभंगाचा आपल्या ओठांना स्पर्श झाला नसता. ज्ञानेश्वरी वाचायला मिळते हे आपलं भाग्य आहे. गाथा वाचायला मिळते हे आपलं भाग्य आहे. नाहीतर ह्यांची उंची सांगावी एवढी माझ्या शब्दामध्ये ताकद नाही, एवढं माझ्या वाणीमध्ये तेज नाही. मला एक कळतं, ज्ञान जेव्हा माणसाचं रूप घेतं तेव्हा ज्ञान हुबेहूब ज्ञानोबांसारखं दिसतं. शांती जेव्हा माणसाचं रूप घेते तेव्हा शांती हुबेहूब नाथबाबांसारखी दिसते. भक्ती जेव्हा माणूस म्हणून जन्माला येते तेव्हा ती नामदेवरायांसारखी दिसते. आणि वैराग्य ज्याला म्हणतात त्या वैराग्याला हातपाय फुटले की वैराग्य हुबेहूब माझ्या जगद्गुरु तुकोबांसारखं दिसतं. ज्याचा त्याचा अधिकार, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं, त्या वैराग्याच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी विराजमान असणारे संत तुकोबा आज का कुणास ठाऊक पण त्या गजानन गणपतीचं कौतुक करतात, त्या गणरायाचं वर्णन करतात. तुम्ही सगळी ऐकणारी माणसं आहे, तुम्ही सगळी जाणकार माणसं आहे. तुकोबांच्या मुखातली भाषा अशी आहे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ते ओंकाराचं जे रूप आहे ते गणरायाचंच आहे. जे तुम्ही ओम लिहिता तेच गणरायाचं रूप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ते ओंकाराचं रूप असणारं गणराया आहे ते तिन्ही देवाचं जन्मस्थान आहे. आता मी बराच अभ्यास केला, पण बऱ्याच अभ्यासांती मामा शेवट इथं पोहोचेपर्यंत माझा अभ्यास चालला होता, पण मला काही हे तीनही देव सापडले नाहीत. तिन्ही देवांचे जन्मस्थान गणराया गणपती आहे असं मला वर्णन वाचायला मिळाले, पण कोणत्या तिन्ही देवाचं ह्याचं उत्तर काय मला मिळालं नाही. माझ्या अशी इच्छा आहे, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं ज्येष्ठ आहे, जरा 3 देवांची नावं मला सांगता का, जे जिथून गणरायापासून ज्या 3 देवांची निर्मिती आहे. तुकोबांचे शब्द तर असे आहेत, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार हे ज्या तिन्ही देवाचं जन्मस्थान आहे त्या 3 देवांची नावं जरा सांगता काय?
नाही मला सापडले नाहीत म्हणून मला अशी सवय आहे, जे आपल्याला सापडत नाही ते समाजाला विचारून घ्यावं. आपलं अज्ञान झाकून ठेवण्यापेक्षा अज्ञान ही जगाच्या पाठीवरची एकमेव गोष्ट आहे जी झाकल्यानंतर वाढत जाते. अज्ञान ही एकमेव गोष्ट आहे जे दिल्यानं 2 पट होते. तुमच्याजवळ 1 रुपया आहे, माझ्याजवळ 1 रुपया आहे. मी गरीब असल्याकारणे मी तुमच्याकडून 1 रुपया मागून घेतला. तुमच्याकडे किती राहिले? माझ्याकडे 2 झाले, पण तुमच्याकडं 0. रुपयाला रुपया देऊन टाकला की माणसाजवळ 0 रुपये शिल्लक राहतात. पण समजा तुमच्याकडे एक विचार आहे, माझ्याकडे एक विचार आहे. तुम्ही मला तुमचा विचार दिला, मी तुम्हाला माझा विचार दिला. तुमचा विचार माझ्याकडे पोचला. माझ्याकडे किती विचार झाले आणि तुमच्याकडे किती झाले? अज्ञान ही जगाच्या पाठीवरची एकमेव गोष्ट आहे, वाढली की 2 पट होते, म्हणजे दिली की 2 पट होते. म्हणून माझा सवयच अशी आहे पवारसाहेब, एखादी गोष्ट माझ्या अंतकरणाला जर पोहोचली नाही किंवा अभ्यासांती एखादी गोष्ट आपल्याला जर मिळाली नाही तर मी काय करतो, समाजालाच म्हणजे मला विचारायचंय फक्त तुम्हाला. ते गणराया हे 3 देवाचं जन्मस्थान आहे. ते 3 देवाची नावं जरा मला माहीत नाहीत. म्हणून मी तुम्हाला विचारतोय, कोणकोणते 3 देव असतील? नाही, ते नसतील. देव आहेत 3. मग माझ्यासारख्या निर्बुद्धाला प्रश्न पडू नये म्हणून तुकोबांनी 2ऱ्या चरणामध्ये त्याची उकल करून टाकली. हे 3 देव कोणकोणते आहेत? त्या ओमकारातलं जे आकार आहे, आकार म्हणजे 3 एवढा जेवढं लिहिलं जातं त्याला आकार म्हणा. त्या ओंकारातला जो आकार आहे, आकार तो ब्रह्मा, तो आकार ब्रह्मा आहे. त्याच्या पाठीमागं जो उकार दिलाय, उकार तो विष्णू, आणि त्याच्यावर जो अर्धचंद्राच्या रूपानं मकार दिलाय, हे मकार महेश जाणीला. त्यातला आकार आहे तो ब्रह्मा आहे, उकार आहे तो विष्णू आहे, मकार आहे तो महेश आहे. बसा थोडं ताट. हा गणराया म्हणजे त्या 3 देवाचं जन्मस्थान आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचं हे जन्मस्थान आहे. चला, जन्मस्थान हा शब्द अवघड वाटत असेल तर हा गणपती त्या 3 देवांचा बाप आहे. कोणकोणत्या 3 देवांचा? ब्रह्मदेवाचा बाप हा गणराया, विष्णू नारायणाचा बाप गणराया, आणि शंभो शिव. थांबा चुकतंय किंवा नाही? ब्रह्मदेवाचं म्हणलो माणसांनी ऐकलं म्हणजे असं नका, असेल बाबा काय आपल्याला माहिती आहे. आपण तरी काय प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी त्याचा पुरावा मागत बसतोय का? असेल बाबा, असेल. ब्रह्मदेवाची निर्मिती गणरायापासून त्यांनी मान्य केलं, गपचूप ऐकलं. विष्णू नारायणाची निर्मिती गणपतीपासून ते बी त्यांनी ऐकलं. पण आता प्रश्न असा निर्माण झालाय, शंकराची बी हित शंका निर्माण होते. आणि आजच्या अभंगातली सगळ्यात मोठी मेघ येत आहे. आजच्या अभंगातली सगळ्यात मोठी अडचण येत आहे. गणरायापासून शंकराची निर्मिती, हे जरा बुद्धीला न पटण्यासारखं आहे. बरं, आमच्यासारख्याला आणखी कोड्यात टाकण्यासाठी तुकोबांनी 3रं चरण लिहिलं. तुकोबा म्हणले घाबरू नका, तुकोबा म्हणले शंका घेऊ नका. ऐसे 3 देव जेतून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. तुम्ही जर समजा त्याच्याबद्दल शंका घेत असाल तर ह्या 3 देवांची जेतून उत्पत्ती आहे, हे 3 देव जेतून उत्पन्न झाले तो हा गजानन माय बाप. ब्रह्मदेवाची उत्पत्ती गणरायापासून, त्या विष्णू नारायणाची उत्पत्ती गणरायापासून, शंभो शिवशंकराची उत्पत्ती गणरायापासून. ऐसे 3 देव जेतून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. तुकोबा आमचा तुमच्या अभंगावर प्रचंड विश्वास आहे. पण काय होतं, जे आजपर्यंत आम्ही ऐकत आलो, जे आजपर्यंत आम्हाला प्रचलित पद्धतीनं माहिती आहे, त्या पद्धतीला थोडासा तडा जातोय. शंकराची निर्मिती गणरायापासून हे काय आम्हाला मान्य होई नाही. शंकराची निर्मिती गणपतीपासून हे काय आम्हाला मान्य होई नाही. म्हणजे तोंडासारखं बोललं पाहिजे हेतपर्यंत आम्हाला कळतंय. आता गणरायाच्या दारात आहे म्हणलं की गणरायाचं कौतुक करावं लागेल. देवीच्या दारात असलं की तुम्ही देवीचं कौतुक करताय. दत्तप्रभूच्या दारात असलं की तुम्ही दत्तप्रभूचं कौतुक करताय. आज गणरायाच्या दारात असल्यामुळे तुम्ही गणरायाचं कौतुक कराल, ह्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण हे कौतुक करत असताना कदाचित तुम्ही नाती बदलायला लागलाय, जे वाईट वाटेल तुकोबा. पण जरा काय होतंय, आमचा त्या शब्दांवरचा विश्वास ढळायला लागलाय. तुकोबा सांगतात, ऐका लेकरांनो, मी म्हणतो असं नाही. आणि त्यापेक्षा संत साहित्यातल्या अभंगात शंका निर्माण झाली की ती शंका इतर कुणाला विचारायची नाही. ज्याच्या मनामध्ये विश्वास नाही त्याने कुणाला विचारावं.
तुकोबा सांगतात जर समजा तुमचा विश्वास नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, ह्याला त्याला विचारत बसण्यापेक्षा कधीतरी एकांतात बसावं. मोबाईलवरती चंगळ्या बोले बघत बसण्यापेक्षा नाही शपथ घे, कधीतरी पुराणं थोडीशी उलटी पालटी करावीत आणि त्यातनं काही गोष्टी शोधून बघाव्यात. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पाहावे पुराणी विचारोनी. आज सुद्धा तुकोबा म्हणतात, मला माहिती आहे हा अभंग ऐकल्यानंतर तुमच्या प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होणार आहे. मला माहिती आहे हा अभंग ऐकल्यानंतर तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होणार आहे. बुवा आम्ही सगळं मान्य केलं असतं, पण ऐशे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप असं म्हणता, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान असं म्हणता, तर ते शंकराचं जे नाव येतंय ते काय आम्हाला मान्य होई नाही. मग तुकोबांनी सहज साध्या सोप्या शब्दात सांगितलं, बहुतेक राहता असं एखादी गोष्ट स्वतःच्या नावाने खपली नाही तर मग मोठ्याचं नाव घेऊन ती खपवावी लागते. याचा अर्थ मोठ्याची नावं घेतली की त्या वाक्याला वजन येतं, ते वाक्य प्रमाणात येतात. आता आम्ही कीर्तनकार बोलत असताना किती बी वेळ जरी समजा बोलत राहिलो आणि एखाद्या वेळेला एखादा विचार पटवून देण्यासाठी मी जर म्हणलो आमल्या म्हणे, तर त्याला काडी मात्र किंमत नाही. काय किंमत आहे त्याला? आमल्या काय म्हणे, आमल्या घरी म्हणे, हित न म्हणे. ही गादी तुम्ही काय म्हणताय ह्याला शून्य किंमत आहे. ह्या गादीवर ज्ञानोबा काय म्हणतात, तुकोबा काय म्हणतात, नामदेवराय काय म्हणतात, नाथबाबा काय म्हणतात, ह्या शब्दाला किंमत आहे. त्याच्यामुळे तुकोबांनी सुद्धा आधार घेताना फक्त स्वतःच्या खांद्यावरती सगळं ओझं घेतलं नाही. तुकोबा म्हणतात, मी जे हे सगळं वाचलं ना, जे तुमच्या पुढं मी मांडतोय की तिन्ही देवाचं जन्मस्थान गजानन गणपती, हे माझं मनाचं नाही. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, माझी वेदवाणी अशी आहे, मी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांची वाणी अशी आहे ज्याला विश्वास नाही. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. बुवा वेदवाणी आहे असं म्हणता, पण हे जर शोधायचं झालं तर आम्ही नेमकं शोधू कुठं? बहुतेक जगाच्या पाठीवर जेवढं ज्ञान आहे मारुती बुवा, तेवढं सगळं ज्ञान हे व्यासांच्या उष्ट आहे. व्यासोच्चिष्ट जगत्रय असा नियम सांगितला जातो. हे जग जे आहे त्या जगामध्ये जेवढं ज्ञान उपलब्ध आहे तेवढं सगळं ज्ञान व्यासांच्या उष्ट आहे. म्हणून तुकोबा सांगतात, तुम्हाला जर समजा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल शंका वाटत असेल, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावे पुराणी. कुणाच्या? व्यासाच्या पुराणात बघितलं की मग तुमच्या लक्षात येईल काय, हे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप. तिन्ही देवांची जिथून उत्पत्ती आहे तो हा गजानन मायबाप आहे. ह्याचं स्वरूप जाणून घ्यायचं झालं तर ओंकाराचं स्वरूप आहे. त्यातला आकार आहे तो ब्रह्मा आहे, उकार आहे तो विष्णू आहे, वरचा मकार आहे तो महेश आहे. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला, असं रूप असणारा तो गजानन गणपती. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. काहीसा या अर्थाचा 3 चरणाचा गणरायाचं वर्णन करणारा, गणरायाला वंदन करणारा, तिन्ही देवतांची निर्मिती गणरायापासून झाली हे स्पष्ट करणारा, अतिशय सहज साधा सोपा, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण, गेल्या 16 वर्षापूर्वी ह्या विघ्नहर्ता प्रतिष्ठानची काही लेकरं एका विचारानं एकत्र आली. आणि तुम्ही नीट बघा, मी गेली कित्येक वर्ष झालं ह्या कार्यक्रमाच्या. मगाशी मला गाडीत येताना कोणतरी विचारलं, तुमचं पहिल्यांदाच कीर्तन आहे का? तो विचारलं का? मौली भाऊने विचारलं, तो विचारलं की आपण कीर्तन करून सकाळचं कीर्तन करून घरी जाताना तुम्ही विचारलं होतं दीपक बुवा. तेव्हा मी सांगत होतो, मी बरेच वर्ष झालं या कार्यक्रमाला येतो. मला ह्या गोष्टीचं कौतुक हे वाटतं, ही जी सगळी पोरं एका विचाराने एकत्र आली. मी पहिल्यांदा जेव्हा आलतो तेव्हा माझाच मुस्लिम समाजाचा कोणीतरी एक बांधव ह्या संबंध मंडळाचा अध्यक्ष होता. आता मला तंतोतंत नावं नाहीत आठवायची, पण सलमान शेख ना, म्हणजे मला आनंद कोणत्या गोष्टीचा झाला ऐका ना. वारकरी संप्रदायाची मुळात धारणाची आहे, वारकरी संप्रदायाची शुद्ध शिकवणची आहे. जिथं जातीभेद नाही त्याला संप्रदाय म्हणा, जिथं जातीला किंमत दिली जात नाही त्याला संप्रदाय म्हणा. तुकोबा एका ठिकाणी अतिशय सहज बोलतात. तुकोबा सांगतात, एखादा उच्च जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा चांडाळासारखं आयुष्य जगत असेल तर आम्ही त्याची सावली सुद्धा पडून घ्यायचो नाही. पण एखादा हीन जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा जर त्याचं वागणं वारकरी संप्रदायाला धरून असेल तर आम्ही सदैव त्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालायला तयार आहे. तुका म्हणे नाही जाती सेवे काम, ज्याचे मुखे नाम तोचे धन्य. मी जाती नाही धर्माच्या पलीकडच्या भिंती पाडून ही सगळी पोरं एका विचाराने एकत्र आली. आणि एका विचाराने एकत्र आल्यानंतर तरणी सगळी पोरं एकत्र आली. काय अपेक्षा आहे मारुती बुवा? तरणी पोरं एकत्र आल्यानंतर त्यांनी काय ठरवायला पाहिजे?
मोकळं बोलू का तुम्ही जर परवानगी देत असला तर? म्हणजे लय कोड्यात बोलायचं आणि लय असं बांधून बोलायचं मला तरणी पोरं एकत्र आल्यावर त्यांना अनिल महाराज पाटील आठवतात का गौतमी पाटील आठवतात? नाही बरं अजून सोपं चला काय त्याला काय असतं तेव्हा? तरणी पोरं एकत्र आल्यानंतर त्यांना चाळाची आठवण येते का टाळाची आठवण येते? आता सोडा, डावा सोडा, उजवा सोडा, पण कवल सोडा, बोलत राहा म्हणजे मला पुढे बोलता येईल. सगळी तरणी पोरं, सगळी तरणीच आहेत, एकही वयोवृद्ध माणूस नाही. त्यांनी सगळी तरणी पोरं एकत्र आली, चला बोलत राहा ना. सगळी तरणी पोरं एकत्र आल्यानंतर त्यांना चाळ आठवतात का टाळ आठवतात? हा अरे वा शाबास माझी जाशीची राणी. तिने एका शब्दात सांगितलं, म्हणली चाळ आठवतात. चाळ ऐका ना, ऐका ना, ऐका ना, सोप्या शब्दात सांगतो. सध्याची तरुणाई कुठे चालली आणि कुणीकडे निघाली हा माझा आजच्या कीर्तनाचा विषयच नाही. त्याच्यासाठी मी परत कधीतरी येईन, परत कधी थाळे आल्यानंतर त्या विषयावर बोलेन. पण मला स्वतःला स्वच्छ कळतं, तरुण मुलं एकत्र आल्यानंतर त्यांना टाळ आठवायला त्या लेकरांचे मायबाप सुद्धा तेवढेच पवित्र असावे लागतात आणि तेवढेच पुण्यवान असावे लागतात. अशी लेकरं कुठेही जन्माला येत नाहीत. पदरच बोलण्यापेक्षा माऊली महाराजांच्या मुखातून ऐकू, फळ शुद्ध येण्यासाठी बीज शुद्ध असा. शुद्ध बीज पोटी, 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 शुद्ध बीज पोटी. हे शुद्ध बीज पोटी, 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 शुद्ध बीज पोटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, किंवा मग आणखी सोपं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. त्या लेकरांचे धन्य माता पिता तयाचे या न्यायानं त्या सगळ्या लेकरांचा अतिशय मनापासून आभार मानतो. आणि हे आभार एवढ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कार्यक्रम उभा केला नाही माऊली बुवा. गेली 16 वर्ष झालं तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच जिद्दीनं, तेवढ्याच एका विचारानं. बरं हे काय, सहकाराचा एक सोपा नियम सांगतो. संस्था मोठी झाली की वाद वाढतो. सहकाराचा सगळ्यात सोपा नियम आहे. संस्था जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत संस्थेत कधी वाद होत नाही. पण जशी जशी संस्था मोठी होत जाईल, जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत बांधावणं भांडणं लागत नाहीत.
आता अजून ह्याच्यापेक्षा खोल म्हणजे सोपं काय सांगू मी. ज्या भागात पाणीच नाही त्या भागात कधी बी बघा तुम्ही, कधीच बांधावणं कळवंडी नाही. त्यात आपल्या भागाबद्दल बोलायला नको कशाला उगाच ते बिचाऱ्याचं शूटिंग चालू आहे वगैरे. आपली आपणच उगाच एकामेकाला काहीतरी म्हणायचं नोनं दोनं करायचं, त्याच्यापेक्षा आपलं मी सोपं बोलतो. गेली 16 वर्ष झालं लेकरांनी ही परंपरा जपली आहे, निर्विवादपणे जपली आहे. राजकारणाचा लवलेशी त्यांनी ह्या कार्यक्रमाला कधी लागू दिला नाही. कुठल्याही पद्धतीचा गालबोट त्यांनी ह्या कार्यक्रमाला कधी लागू दिला नाही. आजपर्यंत मोठ्या पवित्र अंतकरणानं त्या गणरायाची ते सेवा करतायत. एका विचारानं एकत्र आलेले ह्या लेकरांच्या पाठीशी तुम्ही सगळेच जण मोठ्या ताकदीनं उभा राहिला. मला एक कळतं, पुढं उभा राहणाऱ्याची जर नीतिमत्ता स्वच्छ असेल तर अख्खं गाव त्यांच्या पाठीशी ताकदीनं सहज उभा राहतं. आणि बहुतेक हेच घडलं म्हणून गेली 16 वर्ष झालं हे हा कार्यक्रम तेवढ्याच ताकदीनं संपन्न केला जातो. ज्येष्ठ तत्वज्ञ सुरेखाताई पुणेकर एकदा त्यांच्या कार्यक्रमात म्हणल्या होत्या 16वं वर्ष कशाचं धोक्याचं नाही. पण पोरांनी आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. हे सिद्ध केलं होतं छत्रपती शिवाजीराजांनी. 16वं वर्ष धोक्याचं नसतं, 16वं वर्ष मोक्याचं असतं. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याची संस्थापना करून स्वराज्याचं तोरण बांधलं. वय होतं 16 वर्ष. हे सिद्ध केलं होतं माझ्या ज्ञानोबारायांनी. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहून तुम्हा सारख्यांच्या स्वाधीन केला होता. बहुतेक ऐकागड्या या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या की मग लक्षात येतं 16वं वर्ष धोक्याचं नसतं, आयुष्याच्या दृष्टीनं ते मोक्याचं असतं. आणि तेच 16वं वर्ष या वर्षी संपन्न होत असताना दुसऱ्या दिवसाची सेवा कर्मधर्म संयोगानं, दुसऱ्या दिवसाची म्हणा, जागराची म्हणा, जन्माची म्हणा. आता कोणता अभंग घ्यावा येस्तोर विचार करत होतो. नेमकं जागराच्या बाजूने गेलं तर मागणी प्रकरणातला घ्यावा लागेल. बरं, आज गणेश जयंतीचे आहे म्हणजे आज किमान त्याचं आज वर्णन झालं पाहिजे. गणरायाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा अशी शुद्ध भावना अंतकरणात ठेवून तुम्हा सर्वांच्या समोर अभंग उभा केलाय. आता अभंग उभा करत असताना मुळात अभंगात जी शंका आहे, शंकर आणि गणराया या दोघांचं नातं फक्त जोडून द्यायचं आणि तेवढं नातं जोडलं की मग आजचं कीर्तन संपेल. बहुतेक ते नातं जोडायला 10:30-11 वाजतील असं मला वाटतं. कारण मी नातं जोडत असताना असं वरकरणी वरवर जोडून दिलं तर ते तुम्हाला पटायचं नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला पटायचं नाही मी ठरवलंय तोवर आपण हटायचं नाही. आता बघूया नेमकं काय होतं ते. अतिशय मनापासून तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित चला शांत ऐका कीर्तन सर्वांगाचं कान करून. एकतर अडचण अशी आहे का कुणास ठाऊ, पण हा वारकरी संप्रदाय एका देवाची सेवा करतो. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव. असं एकाच देवाची सेवा करणारे तथा पांडुरंगाला प्राणापेक्षा प्रिय मानणारे तुकोबा आज पांडुरंग सोडून गणरायाचं वर्णन नेमकं का करत असते. काहीतरी कारण असेल ना चोपदार. विनाकारण तुकोबा असे करणार नाहीत. आणि जिथपर्यंत मी संत साहित्याचा अभ्यास केला तिथपर्यंत मला एक कळालं, माऊली बुवा, विनाकारण गाथेतलं ज्ञानेश्वरीतलं एकही अक्षर लिहिलं गेलं नाही. त्या प्रत्येकाच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. बरं, आज तुकोबारायसारखा महान संत, किती महान, केवढी उंची, केवढी तत्वनिष्ठा. बहुतेक नामदेवरायांच्या अवतारापासून विटेवरच्या मालकावर प्रचंड प्रेम, एवढं प्रेम. जेव्हा नामदेवरायांनी अभंग लिहायला घेतले, आळंदीवरून ज्ञानोबा पंढरपुरात आले. आळंदीतून ज्ञानोबा पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी जगाच्या बापाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याला माऊली महावैष्णवांनी विनंती केली, देवा मी ज्ञान आहे, माझ्यासोबत मुक्ती आहे, माझ्यासोबत निवृत्ती आहे, माझ्यासोबत सोपान आहे, आम्ही 4 जण येऊन उभा राहिलोय. पण पांडुरंगा अडचण अशी आहे, ज्ञान असलं, निवृत्ती असली, मुक्ती असली, सोपान असला
तरी जोपर्यंत आमच्या जोडीला नाम येत नाही तोपर्यंत आम्हा चौघालाही किंमत नाही. नामाशिवाय ज्ञानाला किंमत नाही, नामाशिवाय निवृत्तीला किंमत नाही, नामाशिवाय मुक्ती शक्य नाही आणि नामा एवढा सोपा मार्ग नाही. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची किंवा नामा परते साधन नाही. जे तू करशी अनेक काही या न्यायानं देवा आमच्या जोडीला तू नामदेवरायांना पाठवावं असं विटेवरच्या मालकाकडं ज्ञानोबांनी प्रार्थना केली. पांडुरंग परमात्मा म्हणे माऊली पाठवला असता नाम्याला, पण खरं सांगू का नाम्या पंढरपुरात नसला म्हणजे मला करमत नाही हो. कोण म्हणते काय भक्तीचं टोक असेल नाही. देवाचं केवढं मोठं नामदेवरायांवरती प्रेम असेल. आपल्या लेकरांना वाटतं आपण घरी नसल्यावर नाही. बहुतेक बापाचं नातं तसंच राहत. चंद्रसूर्याचं नातं, बाप घरात म्हणलं की पोरगा दारात आणि पोरगा घरात म्हणलं की बाप. ऐक ना, जगाचा बाप माऊलींना सांगतो माऊली अडचण अशी आहे, माझा नाम्या नसला म्हणजे मला करमत नाही. ज्ञानोबा सांगतात देवा असं कसं रे, रोज हजारो माणसं तुझ्या दर्शनाला येतात, एकट्या नामदेवराय वाचून काय नडायचंय. तेव्हा पांडुरंग म्हणे खरं सांगू का माऊली, रोज येतात ते मागायला येतात आणि माझा नाम्या मला भेटायला येतो. आणि माझी अडचण अशी आहे माऊली, मला मागायला आलेले आवडत नाहीत, मला भेटायला आलेले आवडतात. तर तेव्हा काही असू दे ते सांगूच नको. माझ्याशी इच्छा आहे नामदेवाला तू माझ्या समवेत पाठवावं. बरं थांबा विचारतो. नामा जी देवा माऊलींबरोबर जाशील? नाही देवा ठरलंय आपलं. मी तुला सांगितलंय चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. देवा काही झालं तरी तुझे पाय सोडायचे नाहीत अशी माझी प्रार्थना आहे. तुझ्यापासून मला लांब लावू नको. नाही मी म्हणतो म्हणून. आणि कसं राहतं नाम्या, न्याहीला माऊले आलेत म्हणून तुला जा म्हणतो. बरं देवा जा म्हणतो तर जाईन मी, पण माझी एक अट आहे. कटेवरी कर नाही जा देवाचे, कटेवरी कर नाही जा देवाचे, नेगे मिळतयाचे दर्शन नेगे मिळतयाचे दर्शन. कटेवरी कर नाही जा देवाचे, वर नाही झाले वाले, निघे मी तयाचे दर्शन. देवाचे दर्शन कटे बरी कर नाही जा देवाचे, कटे बरी कर नाही जा देवाचे, निघे मी तयाचे दर्शन, निघे मी तयाचे दर्शन, निघे मी तयाचे दर्शन, निघे मी तयाचे दर्शन दर्शन. नामदेवराय म्हणे देवा तू विनंती करतो तर मी जाईन, पण माझी एक अट आहे. कोणती? कटेवरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचा कमरेवर हात नाही त्या देवाच्या पायाच पडणार नाही. पांडुरंग म्हणे त्याच्यासाठीच लावायचं आहे तुला. कशासाठी? तुला कळावं वर ही दोन्ही गडी एकच आहे, तर आपण कळवंडी करून मिलोय. का म्हण हसते ते, का म्हण हसते ते, का म्हण हसताय कोण आणतो बाबा. आपल्याला काही एवढं ज्ञान नाही त्याच्यामुळे आपण काय लय खोलात शिरत नाही.
पण हे भगवंताच्या तोंडातलं वाक्य आहे, तुम्ही ह्याचा विपर्यास करू नका. देव म्हणे नाम्या तुला ह्याच्यासाठीच लावायचं आहे. अरे होतं असं, मालक एका कपाच्या पेट्यातील कुत्री कळवंडी करत बसते. तुम्ही अजून हे हसतेच. मी देवाबद्दलच बोलतोय. तुमच्या मनात पाप येत असेल त्याला तुम्ही जबाबदार. काय झालं 2-4 महिन्याखाली इंदापूर तालुक्यात आपल्याला माहिती नाही. पण बहुतेक कशाला आम्ही एवढ्या खोलात शिरतोय? आपल्याला काही बोबाटा नाही, आपल्यापर्यंत काय बातमी नाही ना, आपल्याला काही कळत बी नाही तसल्या. मला एकच माहिती आहे की देव म्हणे नाम्या अरे तुला कळावं हरी हरा भेद नाही नका करू वाद. तो काशीमध्ये जो विराजमान झालाय ना त्याचा आवडता मंत्र कोणता? हरी हरी हरी. मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. तो काशीचा विश्वेश्वर पंढरपूरच्या देवाचं भजन करत बसलाय. आणि म्हणूनच की काय पंढरपूरच्या देवानं प्रेमानं काशीच्या विश्वेश्वराला स्वतःच्या मस्तकावर धारण केलाय. आमच्या दोघात भेदच नाही हे तुला कळावं. पण हे नामदेवरायांना मान्य नव्हतं. नामदेवरायाच्या अवतारात त्यांचं भगवंतावर एवढं प्रेम म्हणे कमरेवर हात नाही, त्याच्या पायाच पडणार नाही. आणि तसाच तोच दृढ भाव पुढा आला. आणि तुकोबा सांगतात देवा एखाद्या पतिव्रता स्त्रीला जसा तिचा नवरा प्रिय आहे तसा हे पांडुरंगा तुझ्या नावानं गळ्यात मंगळसूत्र घातलेले आम्ही वारकरी, तुझ्या नावानं सौभाग्याचं लेणं लिहिलेले आम्ही वारकरी, नात्यानं विचार केला तर तू आमचा नवरा आहे, आम्ही तुझ्या बायका आहे. पण तुझ्याशिवाय आमचं चित्त इतर कुठं टिकत नाही. कारण पतिव्रता स्त्रीला जसा नवरा प्रिय तसा आम्हाला तू प्रिय. पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण. पतिव्रता जैसा प्रतार प्रमाण, पतिव्रता
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैस्या परी. ऐका देवा, एखाद्या पतिव्रता स्त्रीला जसा तिचा नवरा प्रिय आहे, तो पती सोडून, तो पुरुष सोडून परपुरुषाकडे ती पाहत सुद्धा नाही, एवढं तिच्या अंतकरणात पावित्र्य आहे. जर असं असेल, एखाद्या पतिव्रते एवढं तुकोबांचं पांडुरंगावर प्रेम असेल, तर पांडुरंगावर प्रेम असणारे तुकोबा आज गणरायाचं वर्णन का करतात, अशी शंका आहे. अशीच शंका आहे ना. ओंकार प्रधान का लिहिलं तुकोबांनी, मग शंका सांगतो, उत्तर सांगतो, का तुकोबा गणरायाचं वर्णन करायला प्रवृत्त झाले हे सांगतो. असं हायलाइट मध्ये सांगू, थोडं थोडं थोडं, का अगदी मुळापासून ऐकायचं, मुळापासून. बरं ऐका, पिंगू नका. नाही नाही, चांगलं सांगायला लागल्यावर पेंगते ती गळ्याचे. जे ज्ञानेश्वरी पाठ आहेत त्यांचे धोत्र फाटले, ते ज्याला काय येईना त्याला 4000चं जॅकेट आहे. नाही गळ्याचे तसंच आहे. म्हणजे चांगलं सांगायला लागलं की मग पेंगते ती. मग असं सासू नाही म्हणलं की मग बाया कोणी बोलावल्याला रातचा बुवा चांगला असं असं. पण मी मुळापासून सांगतो, शांत आहे का. तुकोबांनी आज गणरायाचं वर्णन का केलं, किती एकनिष्ठ होते ते तुमच्या समोर मांडलं. नामदेवरायच्या अवतारात एकनिष्ठ होते 1, तुकोबरायांच्या अवतारात एकनिष्ठ होते 2. एवढी दोन्ही गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या असताना का तुकोबा आज गणरायाचं वर्णन करायला प्रवृत्त झाले. झाला असं, त्या देहूमध्ये परंपरा होती. काय परंपरा मामा, त्यांची परंपरा अशी होती, तिथं प्रत्येक एकादशीला कीर्तन व्हायचं. प्रत्येक एकादशीला बघा, ह्या कालठणला नाही, त्या कालठणला अमावस्येला कीर्तन असतंय. काय भैरवनाथाच्या मंदिरात कालटण नंबर 1 मध्ये असतं की अमावस्याला. असं प्रत्येक गावाचा काहीतरी एक नित्यनेम असतो. तसं देहूमध्ये प्रत्येक एकादशीला कीर्तन व्हायचं. प्रत्येक एकादशीला कीर्तन होत असताना व्हायचं असं. आताच्या सारख्या तारखा फोनवर दिल्या जात नव्हत्या. बहुतेक जुन्या काळात तारखा देताना एकतर आळंदीला दिल्या जायच्या, नाहीतर पंढरपुरात दिल्या जायच्या. समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदीत आलं तर आळंदीला दिल्या जायच्या, किंवा मग आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरात आलं तर मग पंढरपुरात दिल्या जायच्या. जुन्या काळातले कीर्तनकार तारखा लिहिताना तारखीवर लिहित नव्हते, तिथीवर लिहायचे. आणि ते त्या तिथीला त्या गावात यायचे म्हणजे यायचेच. कुठपर्यंत आलाय विचारता येत नव्हतं, कधी येणार आहे विचारता येत नव्हतं. कीर्तनाची एक वेळ ठरलेली होती, तोपर्यंत कीर्तनकार आला तर मग त्या कीर्तनकाराने कीर्तन करायचं. फरक होता, थोडा 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 फरक पडत गेला. जुन्या काळात कीर्तनकारांची नावं पत्रिकेत छापताना सुद्धा कीर्तन सेवा छापायचे. आता कीर्तनकार छापायला लागले. सेवा करायला यायचे तेव्हा कीर्तन सेवा, कारमधनं यायला लागले तेव्हापासून कीर्तनकार, असा थोडा थोडा बदल होत गेला. पण जुन्या काळातले बहुतेक कीर्तन सेवा करायला ती मंडळी यायची. पण एखादा कीर्तनकार काय करायचा, त्या काळात तारीख घ्यायचा आणि कसं त्या काळात आताचे विचारे सत्यवादी आहेत. हे त्या काळात घडायचं. कसं व्हायचं, एखादा कीर्तनकार तारीख घ्यायचा आणि नेमकं कीर्तन दिवशी दुपारी ते सासू मारायचं. काय झालं मामा, त्याला पटलंय गुणांत असतंय. आणि बहुतेक कीर्तन करायचं सासू मारते असं. चला तसंच व्हायचं. तसं मी जुनं सांगतोय, तुम्ही अलीकडल्या कुठल्याही कीर्तन करायला ह्या पंक्तीत बसवू नका. आताचे बिचारे चांगले आहेत. ते व्हायचं असं. एखादा कीर्तनकार येतो की नाही खात्री करता येत नव्हती साहेब, कशीच खात्री करता येत नव्हती. संपर्काची साधनं कमी होती. गाव कीर्तनाच्या वेळेपर्यंत वाट बघायचं. समजा त्या वेळेपर्यंत तो कीर्तनकार आला तर ठीक, नाही आला तर त्याच्या जागी दुसरा कीर्तनकार उभा करायचे. पण दुसरा कीर्तनकार उभा करत असताना ज्या कीर्तनकाराला तारीख दिली ती अगोदर अख्खं गाव मिळून त्या कीर्तनकाराला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायचं आणि मग कीर्तन सुरू व्हायचं. म्हणजे गावाचा असा समज होता, तारीख देऊन बी बुवा आला नाही, बहुतेक बुवा आता आहे का, विनोदाने सोडून द्या, आता तत्वाचं आहे का.
मेले तरच कीर्तनकार तारीख बुडवत होते, अन्यथा बुडतच नव्हती. एवढी निष्ठावान माणसं या संप्रदायात होती. चला, पण व्हायचं असं, अशा वेळी एखादा कीर्तनकार गावात असावा. म्हणून गावातल्या काही लोकांनी मिळून तुकोबांचा अभ्यास केला. तुकोबा अगोदर कीर्तनात येऊन बसायला लागले, परत परत तुकोबा टाळ घेऊन उभा राहायला लागले, पुन्हा पुन्हा तुकोबा ध्रुपद म्हणायला उभा राहायला लागले. गावातली काही मंडळी एकत्र आली आणि तुकोबांना त्यांनी विनंती केली, म्हणे बुवा ध्रुपद म्हणण्यापेक्षा असं का करना, काय असं फेटा तरी महागाई. तुम्हाला म्हणजे ध्रुपद पाठ आहेत. समाजाबद्दल तुमच्या मनात असणारी भीती निघून गेली, ज्याला अलीकडच्या भाषेत तुम्ही स्टेज डेअरिंग म्हणता, ती समाजाबद्दलची भीती निघून गेली. करा ना कीर्तन. तुकोबा सांगतात कीर्तन केलं असतं, पण अडचण अशी आहे, जोपर्यंत माझा विटेवरचा मालक मला परवानगी देत नाही तोपर्यंत मी कीर्तन करणार नाही. त्या दिवशी विटेवरच्या मालकानं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि तुकोबांना कीर्तनाची परवानगी दिली. तुकोबा कीर्तनाला उभा राहिले. पाहुणे अग्रंथ करावे कीर्तन या न्यायानं सकल संत साहित्याचा तुकोबांनी अभ्यास केला. आणि गंमत अशी, तुकोबा कीर्तनात खूप सोपं बोलायचे. काय जणांना हटकून अवघड बोलायचं सवय आणि गळ्याचे नाही मामा. म्हणजे लोक तुमचं ज्ञान ऐकायला आले नाहीत. तुम्ही जे बोलता ते समाजापर्यंत पोहोचावं, तुम्ही जे बोलता ते समाजाच्या अंतकरणाचा ठाव घेणारा असावं, तुम्ही जे बोलता त्यात समाजाचा तुमचा संवाद असावा, समाजापर्यंत ते पोहोचावं. समाजाची अशी शुद्ध भावना आहे. एखादा अभंग तुम्ही घेतला तर त्या अभंगाचा मतितार्थ समाजाच्या पुढे गेला पाहिजे. आता मला येतं म्हणून मी जर समाजाच्या पुढं सदैव वेदांताचंच पाणी पागळवत बसलो तर बहुतेक समाजापर्यंत ते पोहोचणार नाही. सोप्पं करून तुकोबा त्या काळात सांगायला लागले, ज्या काळात कुणी ते सांगत नव्हतं. त्यामुळं व्हायचं असं, तुकोबांच्या कीर्तनाला गर्दी जमायला लागली. हळूहळू तुकोबांच्या कीर्तनात लोक येऊन बसायला लागली. अडचण अशी झाली, भली मोठी अडचण झाली. काय 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 तुकोबांना कीर्तन बोलू नको. अडचण अशी झाली, नीट ऐका थोडं ताट बसून. तुकोबांना कीर्तन करायला सांगितलं होतं. पांडुरंगाने तुकोबांना कीर्तन करायला सांगितलं होतं. माझे तुकोबा कीर्तन जगायला लागले. आणि मी सांगू, कीर्तन करणं खूप सोपं आहे, कीर्तन जगणं खूप अवघड आहे. वकील साहेब, अजून एक वाक्य बोलतो. कीर्तनावर जगणं खूप सोपं आहे, कीर्तन जगणं खूप अवघड आहे. गुरुनाम गुरु अनिल महाराज पाटील त्यांच्या कीर्तनात बोलले होते, कीर्तनकार 2 तास किती चांगलं कीर्तन करतो याला 0 किंमत आहे. उरलेले 22 तास किती चांगलं वर्तन करतो याला जास्त किंमत आहे. ह्याला बहुतेक जास्त किंमत आहे. तुकोबा जसं कीर्तनात बोलायचे तसंच वागायचे, किंवा मग आणखी सोपं, जेवढं आपल्याला वागता येईल तेवढंच बोलायचे. हे दुसरं सोपं आहे बघा. एकतर जे बोलेल तसं वागावं, नसेल तर जेवढं आपल्याला वागणं जमल. आई माझी मायेचा सागर आणि आई त्याची गोट्यात, का करायचं नाही. गळ्याचे नसावंच. तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या आचरणामध्ये विसंगती नसावी. तुकोबा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले या न्यायानं त्यावेळी माणसं जमायला लागली. तुकोबांच्या कीर्तनाला गर्दी व्हायला लागली. तुकोबा सिद्ध होते, त्याच्यामुळं प्रसिद्ध झाले. त्या काळात त्यांच्या नावाचा सगळीकडे जय जयकार व्हायला लागला. पण अडचण अशी आहे, एखादा माणूस पुढे निघाला की त्याच क्षेत्रातली माणसं त्याचा पाय ओढायला सुरुवात करतात. दुसऱ्या क्षेत्रातली बहुतेक त्याच्या नादी लागत नाहीत, किंवा दुसऱ्या क्षेत्रातल्याला त्याचं काही घेणं देणंही नसतं. दुसऱ्या क्षेत्रातली बहुतेक तिथं लक्षही घालत नसतात. एका शेतकऱ्याचा वैरी दुसरा शेतकरीचा आहे, एका कीर्तनकाराचा नाही. तसं नाही, पण बहुतेक तसंच आहे. अडचणीच अशा झाल्यात, मला दुनियेने चांगलं केलेलं सहन होतं, पण माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं करतोय हे मला सहन होत नाही. सध्या समाजाला हेच दुखणं झालंय. आमच्या शेजारी आमच्या चुलत्याचा भला मोठा बंगला, रोज जाता येता चुलत दारात उभं राहायचं, मला म्हणायचं जय हरी महाराज कस काय बंगला, जय हरी महाराज कस काय बंगला. बरं, आता आम्हाला हे बघा, बळच कोणाला बी चांगलं म्हणायला आम्हाला जमतं. बहुतेक ज्याला जमतं त्यानेच कीर्तन करायचं. चला
मग ती जाता येता त्याला काय कचरे पाहुणं आम्ही म्हणायचो एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. आणि आम्ही एक नंबर म्हणलो ती मला कपभर दूध द्यायचं. मग आपलं त्या कपात दुधात जी वाढ टाकलेलं आपलं दुधासाठी आम्ही म्हणायचं त्याला काय रोज मारती बोर मी रोज एक 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 मी काय रोज एक दिवशी किचनचं कौतुक केलं, दुसऱ्या दिवशी हॉलचं कौतुक करायचं, तिसऱ्या दिवशी त्यांचा टीव्ही चांगला आहे म्हणायचं. जसं मला अवसान गावलं होतं नेमकं काय केलं दूध मिळतंय त्याचं त्या हिशोबाने मी आपलं गोड बोलत होतो. गोड बोलत 8 दिवस झालं पण ती काहीच म्हणलं नाही. मी दारात नाही अलपाट घातलं. मी म्हणलं ऐकतं का गेलं कोण म्हणजे असं गावाला गेलं कोण नसतं म्हणून मी डोकवून बघितलं. मी जवळ जाऊन विचारलं म्हणलं 8 दिवस झालं काय तुम्ही गाठ घेतली नाही ना, 8 दिवस झालं तुम्ही बोलला नाही. म्हणले काय बोलायचंय आता. मी म्हणलं का शेजाऱ्याचं बघितलं का. म्हणले आपल्यापेक्षा फुटाने उच आहे. नीट ऐका आता सोप्प बोलतो. शेजाऱ्याचा बंगला आपल्या बंगल्यापेक्षा फुटभर उंच झाला हे मान्य आहे, पण त्याचा फुटभर उंच झाल्याने आपल्या बंगल्याची उंची 2 फुटानं कमी झाली का 3 फुटानं. आपला तेवढाच आहे का नाही. मग खरं बोला गड्या, खरं आपल्याला आपला बुटका आहे हे टोचतंय का त्याचा जास्त उच झाला हे टोचतंय. हा म्हणजे आपल्याला आपलं दुःख टोचतंय का दुसऱ्याचं सुख टोचतंय. आणि तुम्हाला अजून बी वाटतंय मी माझ्या चुलत्या सांगतोय म्हणून. कुठं जा तुम्ही क्षेत्र कुठलं मी सोपं बोलतो. जी माणसं जलसी आयुष्य जगतात ती आयुष्यात कधी सुखी होऊ शकत नाही. अन्न मानधन आणि मानधन हे प्रारब्ध आधीन. नाही कळालं परत एकदा ऐका. अन्न मानधन आणि मानधन हे सुद्धा प्रारब्ध अधीन. उगाच दुसऱ्याला जास्त मिळालं म्हणून आपल्याला जळण्यात काय मजा आहे. आपल्या पोटापुरतं भगवंत आपल्याला देतो म्हणून सुखात राहा, आनंदात राहा. तुमचं आयुष्य हे सुद्धा अनेक जणांचं स्वप्न आहे. माझ्यासारखं आयुष्य मिळावं असं कित्येक जणांचं स्वप्न आहे, पण माझं स्वप्न माझं आयुष्य नाही. इतरांचं आयुष्य बघून मी जळायला लागलो आणि त्याच्यामुळे बहुतेक माझ्या आयुष्यात दुःख जास्त आलं. तसंच झालं. तुकोबांनी केलेली कीर्तनं काही जणांना सहन झाली नाहीत. काही जणांना सहन झाली नाहीत असं मी आधांतरी बोलेल. तर मामा कीर्तनात बसलेल्या काही जणांना ते पटायचं नाही. कुणाकुणाला सहन झाली नाहीत. ह्याच पुणे सोलापूर हायवेला केडगाव चौफुला आहे. त्या केडगाव चौफुल्याच्या खाली एक पारगाव आहे. त्या पारगावला संत होते सालो मालो. पहिला त्रास तुकोबांना त्यांनी दिला. तुकोबांची प्रसिद्धी पहिल्यांदा त्यांच्या डोक्यात गेली. काय केलं त्यांनी, ते काय करायचे सालो मालो तुकोबांच्या कीर्तनात येऊन बसायचे. तुकोबांनी अभंग गायला की तो अभंग लिहून काढायचे, घरी जायचे, त्या अभंगातलं तुका म्हणे खोडायचे आणि तिथं सालो मालो म्हणे लिहायचे. पहिला त्रास या पारगावच्या सालो मालोनं दिला. दौंड तालुक्यात येतं बघा ते पारगाव. पहिला त्रास त्यांनी दिला. दुसरा दिला वाघोलीच्या रामेश्वर भटाने, तुकोबांची गाथा बुडवली. तिसरा दिला चिंचवडच्या चिंतामणी देवांनी. त्यांना नेमका काय त्रास होता. त्या मंबाजी बुवांनी चौथा त्रास दिला. देहूचे मंबाजी बुवा बोराटीच्या काट्यानं मारलं. त्या चिंचवडच्या चिंतामणी देवाला नेमका काय त्रास होता का आहे नाही. चिंचवडचे चिंतामणी देव हे गणरायाचे निस्सीम भक्त होते. गणरायावरती त्यांचं प्रचंड प्रेम होतं, श्रद्धा होती, भक्ती होती. गणराया त्यांच्याबरोबर संवाद करायचे असा त्या काळातल्या लोकांचा दावा होता. पण एक झालो, जसं जसं भक्ती वाढली तशी तशी त्या भक्तीबरोबर अहंकार वाढत गेला. आणि मी सहज साधं सोपं बोलतो, माझ्या देवाला काही आवडेल पण तिळभर जरी फुगीरपणा केला तरी बहुतेक तो माझ्या देवाला अजिबात आवडत नाही. त्या चिंतामणी देवाला अहंकार झाला आणि चिंतामणी देवापर्यंत कोणीतरी पोचवलं. म्हणले ते देहूचे तुकोबा गोड कीर्तन करतात, त्यांच्या कीर्तनाला प्रचंड गर्दी जमते म्हटल्यानंतर मग राग आला आणि म्हणे त्यांच्या कीर्तनात म्हणजे कुणब्यांनी कीर्तन करावी आणि आम्ही त्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहावं, हे आम्हाला कधीच जमणार नाही. त्यापेक्षा एका साधकाला बोलवला आणि त्या साधकाला बोलवून सांगितलं, जा म्हणे त्या तुकाराम बुवांचं तेवढं कीर्तन बंद करून या. तो साधक निघाला, सेवक निघाला. त्याला काम एवढंच सांगितलं होतं तुकोबांचं कीर्तन बंद करायचं. तो बिचारा देहूत पोहोचला आणि काय त्याचं नशीब, तो तिथं पोहोचायला आणि कीर्तन सुरू व्हायला एकच वेळ आहे. मग त्याने असा विचार केला, असं बी बंद करायचंय तसं बी बंद करायचंय. बरं, या तुकोबांच्या कीर्तनांबद्दल बरीच वर्ष झाला आपण खूप चांगलं ऐकतो. योगायोगाने कीर्तन ऐकण्याची वेळ आली आहे. मग आल्या जी बंद करायचं,
आजच्या दिवस ऐकू. बरं तिथं काय दिसतंय? कधी बंद केलं? ते केलं का बंद? केलं बंद. बरं कीर्तन आहे 9ला नाही बंद झालं, 9:15 बंद होईल. पण होईल की पण होईल ना बंद. म्हणजे जसं होईल तसं होईल. ते कीर्तनात बसलं. आता थोडं ताट बसून आहे का. आमच्यासारख्या निर्भूताची कीर्तन एवढी गोड लागतात. साक्षात तुकोबांचं कीर्तन किती गोड लागत असेल. ते स्वतः तुकोबांच्या कीर्तनात बसलो आणि ते एवढं भावलं कीर्तन. त्याला आलतं कीर्तन बंद करायला. कीर्तन संपल्यानंतर तुकोबांच्या पायावर लोटांगण घेतलं आणि तुकोबांना सांगितलं, बुवा पाप झाला असतं लेकरापासून, मला माफ करा. मी खरं तर तुमचं कीर्तन बंद करायला आलतो, पण माझी अशी इच्छा आहे, आजपासून तुम्ही मला तुमच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहण्याची परवानगी द्यावी आणि मला तुमचं टाळकरी म्हणून स्वीकारावं. कीर्तन बंद करायला आलं आणि तुकोबाचंच टाळकरी झालं. बहुतेक ते तिथंच थांबलं. चिंतामणी देव त्याची वाट बघत होते. वाट बघून राग आला आणि दुसरा सेवक पाठवला. जा म्हणे, तो पहिला गेलाय, त्यालाही घेऊन ये आणि असं कर, ह्यावेळी तुकोबाचं कीर्तन तिथं बंद करू नको. त्या तुकोबांना आपल्या गणेश जयंतीच्या निमित्तानं जो सोहळा आपण आयोजित केलाय, त्या गणेश जयंतीच्या सोहळ्यासाठी तुकोबांना आमंत्रित कर. त्यांना म्हणावं, यावेळेचं कीर्तन तुम्हाला चिंचवडला करायचे, यावेळेचं कीर्तन तुम्हाला त्या चिंतामणी देवाच्या घरी करायचे. तो साधक आला, तो सेवक आला आणि त्याने तुकोबांना विनंती केली, बुवा यावेळेचं कीर्तन तुम्हाला चिंतामणी देवाच्या घरी करायचे. गणेश जयंतीचा सोहळा संपन्न केला आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला कीर्तनाचं निमंत्रण आहे. तुकोबांनी निमंत्रण स्वीकारलं. गणेश जयंतीच्या निमित्ताने मी जागेवर पोहोचतो असं तुकोबांनी कबुली दिली. गणेश जयंतीचा दिवस उजाडला. चिंतामणी देवाने प्रचंड गोड नियोजन केलं होतं. प्रचंड गोड नियोजनात चिंतामणी देव मग्न झाले होते. सगळी माणसं जमा झाली होती. त्या काळात प्रचंड समाज जमला होता. सगळा समाज जमलेला असताना, सगळ्या कार्यक्रमाचं गोड नियोजन झालेलं असताना चिंतामणी देव गणरायाची पूजा करायला बसले आणि तेवढ्यात तुकोबा तिथं पोहोचले. काय गाड्यांना सवय असते माणसं दिसल्यावर देवपूजा वाढवायची, है का नाही? तशी इरीवारी त्याची देवपूजा 10 मिनिटात होती. हरिपाठ मानतात तो कोंबड्या हाणू शकतो, पण ती माणूस दिसला म्हणजे मग डोळं काय जागतून डिरीला काय गण लावतो, मग तिथं म्हणजे दिखाव्याचा परमार्थ किंवा मग दिखाव्याचं ते मग ते तसं केलं चिंतामणी देवाने. उगच बळच त्यांनी देवपूजेला सुरुवात केली. बळच देवपूजेला सुरुवात. तुकोबासारखा महान संत शेजारी येऊन उभा राहिला आणि तुकोबासारखा महान संत उभा राहिल्यानंतर तुकोबा आपले शांत उभा राहिले होते. बऱ्याच अंतरावरती ते चिंतामणी देव त्यांची पूजा करत होते आणि एक फुलं वाहताना त्याला एक फुल फक्त त्याला सडलेलं दिसलं, खराब झालेलं दिसलं. त्या चिंतामणी देवाने ते फुल बघितलं आणि फुलाला बघितल्याबरोबर मनात राग आला. ह्या माळ्यानं का कोणाष्ट म्हणले असं केलं, एवढी काळजी घेऊन आज त्यांनी देवाला फुलं वाहताना मात्र माझ्या हातात सडकं फुल दिलं. त्याची भेट झाली म्हणजे त्याला दाखवतो नेमकं देवाला कसली फुलं द्यायची असतात ते. देवाला सडकी फुलं चालत नाहीत, देवाला नासकी फुलं चालत नाहीत, हे माळ्याला कळावं असं तो मनात बडबडत होता. आणि एवढं सगळं बडबडून झालं तोपर्यंत कोणीतरी कानाजवळ आलं आणि म्हणले तुकोबराय आलेत म्हटल्यानंतर त्याने देवपूजा आटोपली आणि तुकोबरायांच्या शेजारी जाऊन उभा राहिला. तुकोबांनी नम्रतापूर्वक चिंतामणी देवाच्या पायाला हात लावला. आणि हेच माझ्या वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. लहान असला तरी पायाला हात आहे, मोठा असला तरी पायाला हात आहे. तुकोबांनी चिंतामणी देवाच्या पायाला हात लावला. पण चिंतामणी वागतो काय, चिंतामणी झुकतो काय? बहुतेक चिंतामणी देवाला झुकणं मान्य नव्हतं, वाकणं मान्य नव्हतं. मला सोपं सांगू द्या, मला आजही असं वाटतं, जिवंत माणसं झुकतात, मुडदे सदैव ताटच राहतात. झुकणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, वाकणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. एकदा जीव निघून गेला की तो वाकू शकत नाही, तो झुकू शकत नाही. चिंतामणी देवानं दर्शन घेतलं नाही, पण तुकोबा ते मोठ्या अंतकरणाचे. तुकोबांना बोलवण्यात आलं. तुकोबांना बोलवण्यात आल्यानंतर तुकोबा स्वतः समोर गेले. त्यावेळी तिथं पंक्ती बसल्या आणि पंक्ती बसत असताना चिंतामणी देवाने सहज प्रश्न विचारला. म्हणले, बुवा कधी आला हो?
तुकोबा म्हणे तुम्ही माळ्याला शिव्या घालत होता तवा आलो. त्याला वाटलं मन कवडा ऐकून असतो, मन कवडा ऐकून असतो. मी माळ्याला शिव्या देताना मनातल्या मनात दिल त्या, पण तरी ह्याच्यापर्यंत पोहोचल्या कशा. चिंतामणी देव म्हणे असं करू, आपण जेवण करू. जेवण करू म्हणल्यानंतर जेवणाच्या पंक्ती बसल्या. जेवणाच्या पंक्ती बसल्या, तुकोबा पात्रावरती बसले. आणि का कुणाष्टो पण तुकोबांनी 2 पात्र शेजारी वाढायला लावली. 2 पात्र शेजारी वाढायला लावल्यानंतर मग मात्र सगळेजण एकमेकांना खुणवत होते, एकमेकांना विचारत होते. म्हणे का कुणाष्टो पण त्या कीर्तनकारांनी त्यांच्या शेजारी 2 पात्र वाढायला लावलेत. 2 पात्र वाढायला लावलेत. कुणासाठी वाढायला लावलेत कुणाष्टो, कुणासाठी वाढायला लावलेत कुणाष्टो, कुणासाठी वाढायला लावलेत कुणाष्टो. ते एकमेकांना म्हणत होते गप्प बसा, कीर्तनकार आहेत, बहुतेक त्यांचे गायक वादक सोबत आले असतील म्हणून 2 पात्र वाढायला लावली. कुणाचं धाडस झालं नाही. चिंतामणी देव जवळ आले आणि त्यांनी विचारलं तुकोबा ही 2 पात्र नेमकी कुणासाठी. तेव्हा तुकोबांनी नम्रतापूर्वक सांगितलं हे देवा, जर समजा हे 2 पात्र कुणासाठी हे विचारत असाल तर चिंतामणी देवा माझ्याशी इच्छा आहे, मी इथं 2 पात्र वाढून ठेवलेत. जर समजा आम्ही सगळे वारकरी त्या गणरायाला, त्या पांडुरंगाला वंदन करत असू तर माझी अशी स्वच्छ इच्छा आहे, आज जेवणासाठी ह्या 2 पात्रांमध्ये मी माझ्या पांडुरंगाला बोलवतो. चिंतामणी देवा एका पात्रावर मी माझ्या पांडुरंगाला बोलवतो. चिंतामणी देवा दुसऱ्या पात्रावर तुम्ही तुमच्या गणपतीला बोलवा. चिंतामणी देवा गणपतीची आना, चिंतामणी देवा गणपतीची आना. चिंतामणी देव गणपतीची आना, चिंतामणी देव गणपतीची आना. होय चिंतामणी देवा गणपतीची आना, चिंतामणी देवा गणपतीची आना. चिंतामणी देव गणपतीची आना, चिंतामणी देव गणपतीची आना. रावे भोजना तुझे पात्रे, तुझे पात्रे, तुझे पात्रे. हे पात्रे, तुझे पात्रे. करावे भोजना तुझे पात्रे. देव म्हणते तू कया एवढी काहीची थोरी. देव म्हणते तू कया एवढी काहीची थोरी. देव म्हणते तू कया एवढी कैसी खोर. देव म्हणते तू कया एवढी कैसी खोर. चिंतामणी देवा गणपतीसी आना, करावे भोजना दुजे पात्रे. देवा जे पात्र वाढून घेतले ते एका पात्रावर मी पांडुरंगाला बसवतो, दुसऱ्या पात्रावर तुम्ही तुमच्या गणरायाला बसवा. चिंतामणी देव म्हणले सहज शक्य आहे, बोलवा म्हणले तुमच्या पांडुरंगाला. तुकोबांनी पांडुरंगाकडे नुसतं बघितलं, येऊन पात्रावर बसला. का त्याला कोण आहे वारकरी सोडून? नाही शपथ, वारकऱ्यांनी जर दम दिला तर त्याला ऐकावंच लागतं. ऐक म्हणजे किती मोठा असला तरी एवढं 2-4 दिवस नाही ती ऐकावं लागतंय का नाही? ऐकावंच लागतं. बरं 28 युग झालं विटेवर उभा राहिलाय. कोणी दिलेली विट आहे? वारकऱ्यांनी दिलेली विट आहे. त्याच्यानंतर त्याने इंचभर तरी जागा घेतलेल्याचा बोबाट आहे का? त्याच्या नावावर जगणाऱ्यांनी जागा घेतल्या. हा पण त्यांनी जागा घेतलेल्याचा काय कुठं बोबाटा नाही. उलट त्याच्यापेक्षा मारुतीराया श्रीमंत. 28 युग झालं तिथं एकाच जाग्या उभा आहे. मारुतीरायाची प्रत्येक गावात 2-3 गुंठ जमीन आहे.
आहे का नाही? मारुतीचं मंदिर नाही असं गाव नाही, तिथं आहेतच. पण म्हणून तुकोबांनी बघितलं आणि तुकोबांनी बघितल्याबरोबर पांडुरंग शेजारी येऊन बसला. चिंतामणी देव म्हणले थांबा, म्हणले गणरायाला बोलवतो, गणरायाला बोलवतो म्हटल्यानंतर ते चिंतामणी देवानी गणरायाकडे बघितलं. तेवढ्याच अहंकाराने बघितलं आणि बहुतेक जिथं अहंकार आहे तिथं गणपती कधीच येत नाही. आणि मी सोपं सांगतो, आज तुम्ही एवढ्या जणी कीर्तनात बसलाय, एवढ्या प्रेमाने बसलाय, एवढ्या आनंदाने बसलाय, बहुतेक अहंकार सोडून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. गणरायाच्या दारात आला, गणरायाचा जय जयकार केला म्हणून तो तुम्हाला प्रसन्न होईल का नाही मला माहीत नाही, पण ज्या दिवशी तुम्ही अहंकार सोडून घरामध्ये संसारामध्ये अतिशय आनंदाने राहाल त्या दिवशी तो गणराया तुमच्यावरती कृपा करेल एवढं मात्र निश्चित आहे. अहंकाराने बोलवलं आणि अडचण अशी झाली, त्या चिंतामणी देवाने सगळ्यांना जाग केलं. म्हणले बघा मी बोलवल्यावर गणपती कसा येतो ते बघा. म्हणलेलं गणपतीला आवडलं नाही, कारण माझ्या देवाला भक्तीनं बोलवलेलं आवडतं, माझ्या देवाला दिखाव्याने बोलवलेलं आवडतं. आणि मी आणखी बोलतो, देवाला दिखावा आवडतच नाही, त्याला फक्त भक्ती आवडते. त्या चिंतामणी देवाने बोलवलं, गणराया आलेच नाही. एकदा दोनदा विनंती केली, गणराया आले नाहीत. चिंतामणी देव नाराज झाले आणि ज्या क्षणाला नाराज झाले त्यांचा अहंकार दुखवला गेला. अहंकार दुखवलेला माणूस नाईलाजानं शेवटी त्याला माघार घ्यावी लागते. माघार घेऊन त्याने तुकोबांना विनंती केली, बुवा काही जरी झालं तरी आता गणराया येतील असं मला वाटत नाही, माझ्याशी विनंती आहे, मला जमलं नाही, तुम्हाला जमतंय का बघता का? कोणाला? गणपतीला आणणं. तुकोबा म्हणले मी विनंती करतो, कारण आमच्या कुळाचा आमच्या वारकरी संप्रदायाचा जो मूळ आधारस्तंभ आहे, माझ्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी लेखणी हातात घेतली आणि त्यांनी पांडुरंगाच्या अगोदर पहिला मान गणपतीला दिला. म्हणू नका म्हणले, कुणाला जास्त बोबाटा करू नका, अख्ख्या ज्ञानेश्वरीत पांडुरंगाचं कुठंच नाव नाही, आणि ज्ञानेश्वरीची सुरुवात करीत असताना माझ्या ज्ञानोबांनी ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम्येदे आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. या न्यायानं गणरायाला पहिल्यांदा वंदन केलंय. आमची तशी परंपरा आहे, तशी काय अडचण नाही, मी बोलवलं तर तो येऊ शकतो. हे गणराया, सकल वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी तुझ्या पुढं हात जोडतो. माझा पांडुरंग माझ्या शेजारी येऊन उभा राहिलाय. हे गणराया, सकल वारकरी संप्रदायाच्या वतीनं विनंती, यावं आणि पात्रावरती बसावं. तुकोबांनी मारलेली प्रेमाची हाक गणरायापर्यंत पोचली. गणराया शेजारच्या पात्रावर येऊन बसला. चिंतामणी देवाला एवढा आनंद झाला. चिंतामणी देव म्हणे, जे मला जमलं नाही ते तुकोबा तुम्ही करून दाखवलं बाबा, जे मला जमलं नाही ते तुम्हाला जमलं. म्हणे मला गणपती आणता आला नाही, तो गणपती तुम्ही आणला. आणि मग चिंतामणी देवानी गाणं म्हणायला सुरुवात केली, आमच्या पप्पाने गणपती आणला. आम्हाला जमलं नाही, आम्ही बराच प्रयत्न केला पण ते आम्हाला काही जमलं नाही. शेवटी आमच्या तुकोबारूपी आमच्या पप्पांनी तो गणपती आणला. तुकोबरायांनी त्या दिवशी गणरायाला बोलवलं. जमलेले सगळे स्तब्ध झाले. त्यांच्या लक्षात आलं, वारकरी संप्रदाय जेवढं प्रेम पांडुरंगावरती करतो तेवढंच प्रेम सर्व देवांवरती करतो. या संप्रदायाचं मूल तत्व आहे का, पांडुरंगामध्ये आम्ही सगळ्या देवांना पाहतो. ऐका, पांडुरंगामध्ये आम्ही सगळ्या देवाला पाहतो. नसेल तर सगळ्या देवामध्ये आम्ही पांडुरंगालाच पाहतो. मी दोन गोष्टी सांगितल्या. एक तर पांडुरंगामध्ये आम्हाला सगळे देव दिसतात, नसेल तर सगळ्या देवामध्ये आम्हाला आमचा पांडुरंगच दिसतो. त्या दिवशी जमलेल्या लोकांनी सांगितलं, तुकोबा आमची तुमच्याकडे पाया पडून विनंती आहे, आता तुम्ही कीर्तनाला उभा राहणार आहे. आजच्या कीर्तनात आम्हाला पांडुरंगाचं महात्म्य नाही सांगितलं तरी चालेल. तुम्ही हाक मारल्यावर गणराया येतोय, तुमच्या विनंतीला मान देऊन गणपती येतोय. आजच्या कीर्तनात आम्हाला तुम्ही फक्त गणपतीचंच वर्णन सांगा. तेव्हा जमलेल्या लोकांच्या विनंतीसाठी तथा लोकांना पांडुरंगासहित गणरायाचं वर्णन कळावं म्हणून त्या दिवशी तुकोबांनी फेटा बांधला. रामकृष्णारीचं भजन झालं, रूपावलीचा अभंग झाला. आणि आज तुकोबांनी कीर्तनात अभंग गाताना गणरायाचं वर्णन करणारा अभंग गायला. त्या अभंगाचं पहिलं चरण होतं, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे,
हा ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान 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 ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला बुवा. तुम्ही म्हणता हे मान्य, फक्त एक सांगा, ह्या तिन्ही देवांचं जन्मस्थान गणराया कसे काय? बसा थोडं ताट. कृत त्रेता द्वापार कली चारही युगाचा कालखंड ठरलेला आहे. कृतयुग 17,28,000 वर्ष, त्रेतायुग 12,96,000 वर्ष, द्वापारयुग 8,14,000 वर्ष, कलियुग 4,35,000 वर्ष. प्रत्येक युगाचा कालखंड ठरलेला. हे प्रत्येक युग एकदा एकदा संपलं की एक कल्प पूर्ण होतो. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. अशी ब्रह्मदेवाची 100 वर्ष पूर्ण झाली की पृथ्वीचा नायनाट होतो, अखंड विश्वाचा नायनाट होतो. पहिले कोटीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाहे, कान्होबा तेरे तेरे ते. त्या शून्याच्या बाबतीत विचार करता, बाळा तो कितवीत रे? हा हा जर जोरात सांग, मला कानास त्रास आहे. 9वीत का? मग शून्याच्या बाबतीत विचार करता, शून्य तो शून्य का शून्य ती शून्य? हा तो शून्य. तुमचं काय नाव? जोरात बोला. गोजिरी. अरे वा, गोजिरी ताई सांगता का मला? थोडं उभा राहा बरं तुम्ही. राहा उभा राहा. जोरात सांगा, मला अख्ख्या माणसांना कळायला पाहिजे. 1 91 92 92 1 वा, बसा. निम्या अर्ध्याला अजून मेळ लागला नाही काय? जेवून जा, तसं जाऊ नका तुम्ही. ओ सर थांबा म्हणले देव. ओ सर थांबा म्हणले. नाही चुकलं नाही तुझं. कांबूर नाव जाऊ नको, मी बी मास्तरच आहे. ऐका तिचा दोष नाही. तिला वाटलं कीर्तन कराय कशाला खोटं बोलतोय तेव्हा. मी म्हणजे चूक मी केली ना. मी 1 91 म्हणलो होतो, मी 1 2 92 म्हणलो, मी 1 11 म्हणलोच नाही ना. तिने आपलं डोळं झाकून विश्वास ठेवला. बहुतेक ठेवू नका आता परत पुढं. चला सोपं बोलतो, साधं बोलतो. शून्य तो शून्य, आहा शून्य ते शून्य, आहा शून्य ते शून्य. आणि जे ते असतं ते नपुसंक असतं, त्याच्यामध्ये नवनिर्मितीचं सामर्थ्य नसतं. तिथे एक ढालगज निर्माण झाली आणि मग त्याच्यापासून शिवाची सृष्टी निर्माण झाली. त्या सृष्टीमध्ये पहिला भगवंत तयार झाला, त्याचं नाव आहे विष्णू. तो पाण्यावरती आयन असतं, पाणी म्हणजे निरायन म्हणून अपभ्रंश झाला नारायण. त्याच्या बिंबीपासून नाभिकमलापासून एक भगवंत तयार झाला. नाभिकमलावरती जो विराजमान झाला त्याचं नाव ब्रह्मा. ब्रह्मदेवाच्या मनात एकदा शंका निर्माण झाली, अरे म्हणे आपण कमळावरती विराजमान आहे. ब्रह्मदेवाला त्यावेळी 5 मस्तक होती, वरच्या दिशेला एक मस्तक होतं. ते मस्तक परत काळ भैरवनाथाने छाटलं. हा कथा भाग पुढा आहे. पण ब्रह्मदेवाच्या वरच्या मस्तकात शंका निर्माण झाली, आपण ह्या कमळाच्या फुलावर विराजमान झालोय, पण ह्याचं अंत शोधला पाहिजे, शेवट शोधला पाहिजे. म्हणून त्यांनी आधार घेता घेता विष्णू नारायणाची भेट झाली. विष्णू नारायणाला त्यांनी विचारलं, तू कोण? विष्णू नारायण म्हणले, माझ्या बिंबीपासून, माझ्या नाभी कमलापासून तुझी निर्मिती आहे, म्हणजे मी तुझा बाप आहे. ब्रह्मदेव म्हणले, हा बाप आहे. काय बी आपलं उचलले जीवन लावली टाळ्याला. तू तरणाय, मी म्हातारा आहे. ह्या हिशोबानं जर विचार केला तर तरणा बाप असतो, पोरगा म्हातारा असतो, असं कुठं असतंय काय? ब्रह्मदेव म्हणले, मी म्हातारा म्हणल्यावर मी बाप, तू माझा पोरगा. विष्णू नारायण म्हणायचा मी बाप, ब्रह्मदेव म्हणायचा मी बाप. म्हणले भांडणं करण्यापेक्षा शंकराकडे जाऊ. शंकराकडे गेले आणि शंकराला विचारलं. म्हणले, शंकरा सांगा. विष्णू नारायण म्हणायचे मी बाप, ब्रह्मदेव म्हणायचे मी बाप. शंकर म्हणले, कालवा करू नका, तुमच्या दोघांचा बी मी बाप. इथपर्यंत आलं मामा?
ब्रह्मा विष्णूचं मूळ हे शंभो शिवशंकर आहे इथपर्यंत पटलं बुवा. आता हे पटलं, पण तुम्ही असं म्हणताय तिन्ही देवाचा जन्म गणपतीपासून, मग 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 नेमकं सांगा बरं, त्या शंभो शिवशंकराचं आणि गणरायाचं नातं काय? नातं काय म्हणजे आजपर्यंत कुणाला विचारलं, लहान लेकराला विचारलं तरी लहान लेकरू सांगेल की गणराया हे कुणाचं बाळ आहे? आ कधीही गणरायाला शंकराच्या बाळा अशी हाक मारली जात नाही. गणराया कुणाचं बाळ? पार्वतीचं बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीचं बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात बाळा, असाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, असाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, अशांचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, अशांचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला. हा मोदक लाडू संगतीला घेऊ मोदक लाडू संगतीला घेऊ, हा मोदक लाडू संगतीला घेऊ, मोदक लाडू संगतीला घेऊ, हा भक्ती भावाने देवाला बहू, भावाने देवाला वाहू, हा गणरायाचं गुणगण गाऊ, डोळे भरून देवाला पाहू, डोळे भरून देवाला पाहू, डोळे भरून देवाला हा गाव हजारा रंगून गेला न गणपती माझा नाचत आला, त्याचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला, त्याचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला. हे मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे मोरया रे, हे मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, हे मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, हे मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, हे मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, हे मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. ते पार्वतीचं बाळ आहे आणि त्याची कथा, जन्माची कथा बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. पार्वतीने मळापासून गणपती तयार केला, मळापासून गणपती तयार केला, दारात बसवला, दारात बसवल्याबरोबर 2 शिवगण आले. त्यांनी त्या गणरायानं त्या 2 शिवगणांना अडवलं. 2 शिवगण माघार गेले, शंकराजवळ गेले. शंकराला म्हणले, बाबा रे, तू अशी नवीन माणसं अपॉइंट करताना, नवीन माणसं नोकरी लावत असताना आधी आम्हाला सांगायचं. तुझ्या घरात जायला आता दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागते. ह्या एवढी वर्ष झालं तुझ्या मागं फिरलोय, मुलगा आता कंपाऊंडच्या बिन गेटच्या बी बाहेर उभं राहावं लागतंय. नवीन नवीन आलेली माणसं तुझ्या पुढं दिसते ती ना, आम्ही उगच मागं म्हणल्यावर एवढ्या दिवस तुझ्या मागं हिंडून आणि तुझ्या मागं फिरून काय आमचा तरी फायदा आहे? ह्याच्यापेक्षा दारात येत जाऊ नका असं सांग. कसं का असं, पण तू असं नव्हतं वागायला पाहिजे असं शिवगण शंकराला म्हणले. शिवगण शंकराला म्हटल्यानंतर मग शंकराने सांगितलं, म्हणले काय झालं? म्हणले कोणतरी नवीन आलाय, आत्ता आलाय नवीन एवढ्यात, आणि त्याला तो दारात उभा केला. म्हणले ती मी नाही उभा केला. म्हणजे नेमकं कोणी उभा केला? म्हणले ते पार्वती मातेचा काहीतरी पराक्रम असेल म्हणून शंकर भगवान दावत आले. शंकर भगवान दारात उभा राहिल्याबरोबर गणराया त्यांना आडवा उभा राहिला. म्हणलं आज जायचं नाही. शंकर म्हणे, हे घरदार माझ आहे म्हणले. असल म्हणला. मला सांगितलंय कुणालाच सोडायचं नाही. कुणालाच अर्थ कुणालाच सोडायचं नाही. राग आला शंकराला म्हणून शंकराने मस्तक छाटलं, आणि शंकराने ज्या क्षणाला मस्तक छाटलं त्या क्षणाला रक्ताच्या चिळकांडी सहित आई म्हणून स्वर आला आणि पार्वती माता बाहेर आली. पार्वती मातेने गणरायाचं ते रूप बघितलं आणि पार्वती मातेला राग आला. आता मला हे जास्त विस्ताराने सांगायला नको. पार्वतीला राग आला. शंकर कुणी बी असू द्या, नाही गळ्याचे घासच नाही. हे उगा आपलं बाहेर गेल्यावर आम्ही घरा असतो, पण नाही गळ्याचे नाही मामा. म्हणजे किती काय असू द्या, घरी गेल्यावर अक्कल बंद आहे. आज सकाळी इथं मदनवाडीतला काल्याचं कीर्तन केलं आणि घरी गेलो. घरी गेल्यावर वकील साहेब आपल्या जीवाला वाटतं बाबा एवढ्या धावपळीतनं कधीतरी आपण घरी येऊन उभा राहतोय. घरी येऊन उभा राहिल्यावर घरदार नाही म्हणजे कचऱ्यापासून घरदार चांगलं दिसावं अशी माझी स्वच्छ भावना. हॉलमध्ये पाऊल टाकला, अख्ख्या घरात राडान जिकडं बघल तिकडं कीर. आपल्याला लय राग आला. मग राग आल्यावर मी गप बसतो, काय करायचं काय. आपल्याला लय राग आला. लय राग आल्यावर मग
म्या म्हणलं लैंद झालं सांगतोय शिकवतोय पण हे काय सांगायच्या आणि शिकवायच्या गोष्टी आहेत का घरात बसून राहायचं नुसतं लोटायला बी येत नसेल वय असं वाटलं पण म्हणलं उगच सांगायचं आणि शिकवायचं आणि खवळायचं आणि बरं हे बी कीर्तन करायचं आणि पुन्हा अजून कालठणला कीर्तनाला जायचं आहे उगच कळवंडी करत बसण्यापेक्षा म्हणलं गांधीगिरीचा मार्ग अवलंबाव गांधीगिरीचा मार्ग म्हणलं मी म्हणलं गुण बी येईल आणि परत का घरात केर बी दिसायचं नाही म्हणून मी किरसुनी घेतली आणि लोटाय सुरुवात केली. बरं आता लोटाय सुरुवात केली म्हणजे मला काय लोटायचं नव्हतंच फक्त मला काय वाटत होतं त्या चित्राबाने त्या आवाज ऐकून यावं आणि फाट दिवशी मला म्हणावं राहून द्या राहून द्या राहून द्या राहून द्या मी लोटती असं मला करायचं होतं आणि ते तसाच माझा प्लॅन होता. मी त्या हिशोबाने मी डाव रचला होता. बरोबर मी लोटायला लागलो. बरं मला काय लोटायचं होतं मी किरसुनी ज्वरात आपटायचो जेणेकरून ती त्या घरात ऐकू गेली पाहिजे. मला माहित होतं ते त्या घराचं थाई चित्रा म्हणून मी ज्वरात लोटायला लागलो. ज्वरात लोटायला लागल्यावर मी लोटता लोटता आमची आई पळत आली. मला पार तोंड हाणून घेऊ वाटलं म्हातारे तू मध्ये येऊ नको तुझ्यासाठी चाललं नाही मला काय लोटायला जोर आला तेव्हा मी काय कीर लोटायला मोकळा आहे तेव्हा सकाळचं कीर्तन करून आलोय संध्याकाळच्या जायचं तू मध्ये येऊ नको तू मध्ये पण मोठ्याने बोलावं तर त्याला ऐकून जाईल मग परत सगळा प्लॅन फसून जाईल. त्याच्यापेक्षा मी म्हातारीला खुणवत होतो पण आमची म्हातारी बोळा सराय त्याला काही कळालं नाही. ती आपली येत होती माझ्या हातातनं किरसनी वडत होती. म्हणले बाबू योग सकाळ धरणं कीर्तनाला गेलाय रात्री कवा 2-2:30 वाजता आला. सकाळी उठला आंघोळ केली दर्शन घेतलं देवाचं कीर्तनाला गेला. तो यायचं लोटायचं आमच्या जीवाला व्हायचं तरी बरं वाटलं पाहिजे. तू किरसुनी सोड मी तुझ्या पुढं डोका पाडते पण तेवढी आई म्हणायला लागली आय तू रडू नको तुझ्यासाठी चाललंच नाही तू 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 ग बस. पण हे आमच्या दोघाची कळवंड ऐकून ती चित्राबा आलं आणि ती आल्यावर मग माझ्या मनाला वाटलं आमल्या आता डिला पडू नको. आता जर डिला पडला तर आयुष्यभर डिलं पडावं लागल. ओलीस राहिलंय फक्त तिने म्हणलं पाहिजे मी लुटती एवढं कर. आता बरं मी म्हणलं आता स्वांग तर आणायचंय. मी आईला म्हणायचो मी लुट तू सोड. आई म्हणायची मी लुटती सोड किरसुनी मी लुटती. आमच्या दोघाची कळवण मला वाटत होतं ती एकदा तरी बोलावून बिचारी बोलली. माझ्या जीवाला एवढा आनंद झाला. आता म्हणलं काय म्हणतीन काय नाही. तिने बोलायला सुरुवात केली. मला ऐकायचं होतं तुम्ही दोघं बी राहून द्या मी लुटती म्हणून मी तिच्या तोंडाकडे बघायला लागलो. बिचारीने आमच्या दोघाकडे बी बघितलं म्हणली कळवंडी काय तुम्ही करू नका. आता एक दिवस तुम्ही लोटान बुवा दुसऱ्या दिवशी तुम्ही लोट. फसलंच मामा आमचं सगळं गणितच बहुतेक मुद्दा येत होता. राग पार्वतीला आला की शंकराला माघारी घ्यावं लागते. शंकराने पुन्हा जाऊन त्या शिवगणांना पाठवलं आणि हत्तीचं मस्तक गणरायाला बसवून गणरायाला जिवंत केलं. स्वच्छ आहे का साधा आहे का. गणरायाच्या जन्माची बहुतेक हीच कथा सगळ्यांच्या पाठ आहे किंवा सगळ्यांनाही ऐकिवात आहे. जर ही कथा सगळ्यांच्या पाठात असेल आणि सगळ्यांना हे मान्य असेल तर मग एक तर निश्चित माहिती आहे हिंदू धर्मामध्ये गणपती पूजल्याशिवाय विवाह होत नाही. ही हिंदू धर्माची संस्कृती आहे. गणपती पूजल्याशिवाय जर लग्न लागत नसेल तर शंकर पार्वतीच्या लग्नात कुठला गणपती पूजला असेल. आयो आम्हाला काय माहिती एवढ्या गारट्याच तुम्ही असलं विचार चाल. आम्ही आपलं जेवायचंय कावा ह्याच्यावर ध्यान ठेवू नाही. तुम्ही तिथं शंकर पार्वतीचं लगीन आणि हिन बुवा फार खोलात शिरला तुम्ही. नाही म्हणजे हे जमायचंच नाही. सोपं सांगतो साधं सांगतो नीट आहे का. शंकर पार्वतीच्या पोटी जन्माला आलेला गणपतीचा किंवा पार्वतीनं तिनं मळाचा तयार केलेला गणपतीचा 21वा अवतार. त्याच्या अगोदर आदिती माता आणि कश्यप ऋषी यांच्या पोटी जन्माला आलेला गणपती शंकर पार्वतीच्या लग्नात पूजला होता. मी सोप्पं सांगतो शंकराच्याही अगोदर या जगामध्ये जे तत्व जिवंत होतं ते तत्व ओम होतं आणि ओम हे गणरायाचंच रूप होतं. तुकोबांनी हे स्वच्छ करून दिलं. ओंकार प्रदान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा ओकार तो विष्णू मकार महेश जाणेला ऐसे तिन्ही देव जेतुनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप. आज जरी आम्ही गणरायाच्या दारात उभासलो तरी आम्ही शेवटी कितीही केलं तरी त्याला विसरू शकत नाही. ज्याला विसरू शकत नाही त्या देवाचं नाव विठोबा रखो माये विठोबा. प्रधान रूप
स्वरूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू अकार महेश जाणीला ऐसे तिन्ही देव जेतोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. तथा गणराया हेच तिन्ही देवांचं मूळ आहे हे सांगून झालं. अतिशय मनापासून मला दिलेली वेळ संपून बहुतेक 20 मिनिटं जास्त झाली. अतिशय नम्रतापूर्वक समस्त ह्या विघ्नहर्ता प्रतिष्ठाननं ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली. तथा या प्रतिष्ठानचं माझ्यावरती वैयक्तिक माझ्यावरती माऊलीबुवा प्रचंड प्रेम आहे. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी कुर्डुवाडीत कीर्तन ठेवलं होतं आणि सौजन्य ह्या प्रतिष्ठानने घेतलं होतं. एवढी ह्या पोरांची म्हणजे माझ्याशी असणारी ही सलगी आहे. गणरायाकडे एकच मागणी मागतो, देवा आमच्याशी असणारं किंवा आमचं असणारं हे मैत्रीपूर्ण नातं असंच अखंड जिवंत राहावं. तथा या लेकरांमध्ये असणारी ही एकता, या लेकरांमध्ये असणारी ही आपुलकी, तुझ्याबद्दल असणारी ही श्रद्धा अशीच जिवंत ठेव. लहान लेकरांना यश दे. जे वयोवृद्ध असतील त्यांना उत्तम आरोग्य दे. देवा जे कष्ट करतायत त्यांना फळ दे. असे काही लेकरं आहेत जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतील, आर्मीसाठी प्रयत्न करत असतील. गणराया तू बुद्धीची देवता आहे. 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. देवा ज्यांनी प्रामाणिक कष्ट केला असेल त्या सगळ्याच लेकरांच्या पदरात भरभरून यश दे. एवढीच प्रार्थना गणरायाच्या चरणी करतो. आणि उपस्थित तुम्ही सगळे मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या या न्यायानं तुम्हा सर्वांच्या चरणावरती, मारुती बुवा तुमच्या चरणावरती, दीपक बुवा तुमच्या चरणावरती, टकले मामा तुमच्या चरणावरती, माऊली बुवा तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. ही लेकरं माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभा आहेत. या लेकरांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. तुम्ही सगळे टाळकरी तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सदर कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय गोड साऊंड सिस्टम लावली, दादा तुमचं मनापासून आभार मानतो. माझ्या दोन्ही बाजूला उभा असणाऱ्या चौबदारांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. तथा आजच्या कार्यक्रमाचं सबंध चित्रीकरण राजमुद्रा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे परममित्र सहदेवजी बराटे यांच्याकडून केलं गेलं. सहदेव दादा या क्षेत्रामध्ये तुम्हाला उदंड यश मिळावं ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. हे 2026 वर्ष तुमच्या यशाचं, तुमच्या उंचीचं, तुमच्या प्रगतीचं असावं हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. तथा झालेली सेवा गणरायाच्या चरणावरती समर्पित करीत असताना या सगळ्या मंडळाचं मनापासून आभार मानतो. अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सबंध मंडळ या सगळ्या मंडळाचा आभार मानत असताना ज्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने या सोहळ्यासाठी योगदान लाभलं, कुणी महाप्रसादासाठी मदत केली असेल, कुणी कीर्तनाच्या सौजन्यासाठी मदत केली असेल. आज आदरणीय मुरलीधरजी माणिकराव पाडोळे यांनी कीर्तनाचं सौजन्य घेतलंय. त्यांच्यासहित सबंध पाडोळे परिवाराचा आभार मानतो. झालेली सेवा गणरायाच्या चरणावर समर्पित. बुवा एवढा वेळ झालं तुम्ही हेच पटवून देत होता, तिन्ही देवांचं मूळ गणराया, आणि एवढं करून बी जर आम्हाला नाही पटलं तर आम्ही काय करू? तुकोबा सांगतात काही करू नका, वेदांना विचारा. तुका म्हणे ऐशी आहे वेदबाणी, तुका म्हणे ऐशी आहे वेदबाणी, तुका म्हणे ऐशी आहे वेदबाणी, तुका म्हणे ऐशी आहे वेदबाणी. पहावे पुराणी व्यासाची, पहावे पुराणी व्यासाचे, आकारतो ब्रह्मा उकारतो विष्णू मकार महेश माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम.